नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता आंबे बहार सेटिंग बऱ्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांची जी आहे ही फायनल झालेली आहे. आणि आता त्यांची जी पुढची जी स्टेज आहे ती म्हणजे फ्रूट डेव्हलपमेंट स्टेजची. आता काही शेतकरी जे आहेत हे ग्रीन स्टेजमध्ये गेलेले आहेत आणि जे काही शेतकरी आहेत ते अजून चॉकलेट स्टेजमध्ये आहेतच. पण आता त्यांची जी स्टेज आहे जे काही चालू झालेली आहे ती सगळ्यात महत्त्वाची म्हणजे फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज. तर ह्या फ्रूट डेव्हलपमेंट स्टेजमध्ये फळांचा विकास होण्यासाठी आपण फर्टिगेशन कसं केलं पाहिजे, त्यासोबतच आपण वॉटर मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, ह्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत की आपण आता फळ फुगवण्यासाठी काय काय वापरलं पाहिजे जेणेकरून फळाची जी फुगवण आहे ही चांगल्या पद्धतीने होईल आणि त्यानंतर जे आहे गुणवत्ता ही चांगली निघेल आणि आपल्याला जो काही ॲव्हरेज जो काही निघायचा आहे, जे काही टनेज निघायचं आहे हे चांगल्या पद्धतीने निघेल. तर आजच्या व्हिडिओला आपण चालू करून घेऊया. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा विषय म्हणजे आता तुम्ही तर बघितलंच आहे का, फळांचा विकास करणे यावर आपण आज चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी व्हिडिओ पाहत असताना जर चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहून झाल्याच्यानंतर व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करायला विसरू नका आणि शेजारी हाईपचं बटन आहे ते हाईप करायलाही विसरू नका. कारण मित्रांनो, तुमचा लाईक करणे आणि एखादी सुंदर कमेंट जर केले तर आमचा जे उत्साह आहे तो व्हिडिओ बनवण्याचा वाढवतो आणि आम्हालाही व्हिडिओ बनवण्यासाठी जी आहे ही आवड निर्माण होते. आणि आपण जसं जसं एकमेकाशी जोडले जाऊ तसं आपलं एकमेकाशी जे संवाद आहे हा वाढत राहील आणि आपले चॅनलही जे आहे हे मोठं होत राहील. आणि जे काही आपण जे आपल्याला जोडण्याचे जे काही माध्यम आहे जे आपलं यूट्यूब, त्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण एकमेकाशी जोडले गेलेलो आहोत. तर यानंतर तुमचे काही प्रश्न वगैरे जरी असले तर त्यासाठी आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपला मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. सोबतच व्हिडिओच्या खालीही कमेंट करू शकता. दोन्हीकडेही प्रश्न विचारायचा आहे, नुसता व्हॉट्सअपला विचारायचं नाही. कारण काही वेळेस मी व्हॉट्सअप बघू शकतो तर काही वेळेस मी यूट्यूबमध्ये बघू शकतो. तर कमेंट हे दोन्हीकडेही करायचे आहे. वळूया आपल्या मेन मुद्द्याकडे. तर मित्रांनो, फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज ही शेतकऱ्यांची सगळ्यात महत्त्वाची अवस्था आहे. पहिली जी अवस्था आहे सिटिंग नंतर आहे फळ फळ विकास अवस्था. यामध्ये फळांचा विकास करण्यासाठी आपल्याला फर्टिगेशन हे खूप महत्त्वाचं आहे. खताचं नियोजन कसं केलं पाहिजे किंवा कुठली खतं वापरली पाहिजे आणि पाणी कसं दिलं पाहिजे. तर पाणी कसं दिलं पाहिजे त्यावर आपण कालचा व्हिडिओ जे आहे आपण टाकलेला आहे, यामध्ये त्यावर आपण चर्चा करणार नाही. तर सर्वप्रथम जे आहे मित्रांनो, आपल्याला आपल्या प्लॉटमधला निमॅटोड हा कंट्रोल करायचा आहे. निमॅटोड जर असेल तर त्याच्यावर ट्रीटमेंट करायची आहे आणि नंतर जे आहे आपल्याला शेड्यूल फॉलो करायचा आहे. कारण नुसतेच खतं जर सोडत राहिले तर ते आपटेकच झाले नाही तर काही उपयोग होणार नाही. जमिनीचा पीएच वाढेल, EC वाढेल, झाडाला काही फायदा होणार नाही आणि जो काही खर्च होत आहे हा खर्च आपला पूर्णपणे वेस्ट जाणार आहे. तर याच्यात पहिली पायरी आहे निमॅटोडवर काम करणे, निमॅटोडला कंट्रोलमध्ये ठेवणे. हे सगळ्यात मेन आहे, तुम्हाला ते करायचं आहे. त्यानंतर जे आहे आपलं फर्टिगेशन कसं करायचं आहे ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, सुरुवात करूया कॅल्शियम बोरॉनपासून. तर मित्रांनो, फळ विकास अवस्थेमध्ये कॅल्शियम बोरॉन हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. फळांचा विकास करत असताना झाडांना कॅल्शियम आणि बोरॉन ह्या दोन्ही न्यूट्रिएंटची जास्त प्रमाणात आवश्यकता असते. यामध्ये जास्तीत जास्त कॅल्शियम आणि बोरॉनचा स्प्रे तुम्हाला स्प्रेच्या मार्फत तुम्हाला द्यायचा आहे. ड्रिपच्या माध्यमातूनही द्यायचा आहे, प्लस तुम्हाला स्प्रेच्या माध्यमातून द्यायचा आहे. प्रति महिन्यात 2 वेळा तुम्हाला तो द्यायचा आहे ड्रिपच्या माध्यमातून. तर मित्रांनो, व्हिडिओ बघत असताना एक वहीन पेन घेऊन जर बसले तर तुम्हाला ते अजून सोपं होईल आणि त्यानुसार तुम्हाला तुमचा जो काही शेड्यूल आहे तो शेड्यूल बनवता येईल. किंवा व्हिडिओ पाहून झाल्याच्या नंतर जर तुम्हाला वाटलं नाही की परफेक्ट शेड्यूलच पाहिजे ना आपल्याला, तर आपण तो परफेक्ट शेड्यूलही बनवू शकतो. त्यावर एक सेपरेट व्हिडिओ काढू शकतो. यानंतर म्हणजे आता पहिला स्टेप झाली आपली कॅल्शियम आणि बोरॉन आपल्याला महिन्यात 2 वेळा द्यायचा आहे. म्हणजेच 15 दिवसाच्या अंतरावर आपल्याला कॅल्शियम बोरॉन हा महिन्यातून 2 वेळा द्यायचा आहे. त्यानंतर पुढची स्टेप म्हणजे तुम्हाला जे काही आपले बॅक्टेरिया असतात, NPKचे बॅक्टेरिया आहेत, पोटॅशचे बॅक्टेरिया, NPKच्या बॅक्टेरिया, ह्या बॅक्टेरियांचा वापर महिन्यातून एक वेळेस आपल्याला करायचा आहे. आता तो एक वेळेस कसा करायचा आहे तर तो आपण अमावस्या आणि पौर्णिमेच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे की अपटेक करणारे बॅक्टेरिया केव्हा दिले पाहिजे आणि जमिनीतले जे काही बुरशी आहेत त्यांना कंट्रोल करण्यासाठी कुठल्या बॅक्टेरिया आपण केव्हा दिले पाहिजे, यावर आपला एक स्पेशल व्हिडिओ आपण टाकलेला आहे. हा व्हिडिओ पाहून झाल्याच्या नंतर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता.
यानंतर मित्रांनो आपल्याला महिन्यामध्ये 1 ते 2 वेळा जे आहे आपल्याला जीवामृत जे आहे याची स्लरी आपल्याला हमखास द्यायची आहेच. कसंही शेण उपलब्ध करा, कसंही गोमूत्र उपलब्ध करा, पण ही स्लरी मित्रांनो द्या. याच्याशिवाय तुमच्या प्लॉटमध्ये फळांची फुगवण ही होणार नाही. तुमचं फळ हे क्वालिटीचं निघणार नाही आणि जमिनीमधली जी काही वापसा कंडिशन आहे ही बॅलन्स होणार नाही. ज्यावेळेस जीवामृतची स्लरी जाते त्यावेळेस तुमच्या जमिनीमधले जे काही एरिया आहे हा एरिया भुसभुशीत होण्यासाठी सुरुवात होते आणि भुसभुशीत झाल्यामुळे तिथले जे काही जीवाणू वगैरे आहेत यांना मल्टिप्लाय होण्यासाठी वातावरण खूप अनुकूल तयार होतं. वापसा कंडिशन जमिनीमध्ये राहते, अपटेक फास्ट वाढतं. आता हे कसं वाढतं यावरही आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर यानंतर जे कोणी नवीन असतील त्या शेतकऱ्यांनी तोही व्हिडिओ आपल्या चॅनलला व्हिजिट करून पाहावे. का जीवामृतचा नेमका आपल्या शेतीला काय काय फायदा होतो तोही आपण बनवलेला आहे, तुम्ही तोही बघू शकता. याचबरोबर किमान महिन्यामध्ये आपल्याला 1 ते 2 वेळा शेंगदाणा पेंड आणि सरकी पेंड याची स्लरी द्यायची आहे. आता ती स्लरी कशी बनवायची आहे त्याचा व्हिडिओ आपण कालच टाकलेला आहे, तर तुम्ही तोही व्हिडिओ बघू शकता. आणि तीही स्लरी तुम्हाला महिन्यातून 1 ते 2 वेळा ही आपल्याला द्यायची आहे. मित्रांनो, होता होईल तेवढा ऑर्गॅनिक मटेरियल वापरण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुमच्या प्लॉटमध्ये जे आहे हे जमिनीचा pH मेंटेन राहील, EC मेंटेन राहील. आणि ह्या दोन्ही गोष्टी मेंटेन राहिल्या तर जमिनीमध्ये बॅक्टेरियाला वाढण्यासाठी वातावरण अनुकूल तयार होतं आणि जे काही तुम्ही मटेरियल देणार आहात हे फास्ट गतीने झाडामध्ये अपटेक होतं. फिक्स न होता अपटेकसाठी जे आहे हे झाडाला सुरुवात होते. आणि ज्यावेळेस आपण ह्या स्लऱ्या देतो, ह्या स्लऱ्यामध्ये जे काही मटेरियल आपलं फिक्स होऊन पडलेलं आहे ते मटेरियल पण अपटेक होण्यासाठी सुरुवात होते. मायक्रोन्यूट्रन जे आहे तुम्हाला आठवड्यातून 1 वेळा द्यायचा आहे. आता ज्यांच्याकडे आव्हेना न्यूट्रीमिक्स आहे अशा शेतकऱ्यांसाठी काही प्रॉब्लेम नाही प्रति आठवड्याला मायक्रोन्यूट्रन देण्यासाठी. पण ज्यांच्याकडे आव्हेना न्यूट्रीमिक्स नाही अशा शेतकऱ्यांना प्रति आठवडा ते तर मायक्रोन्यूट्रन देऊ शकणार नाही, कारण तो खर्च खूपच मोठा होईल. त्यामुळे ज्यांच्याकडे आव्हेना नाही अशा शेतकऱ्यांनी आव्हेना न्यूट्रीमिक्सची जी स्लरी आहे ही बनवून घ्यावी आणि ती प्रति आठवड्याला 10 लिटर प्रति एकर या प्रमाणात द्यावी. त्यासोबत तुम्हाला अमोनियम सल्फेट जे आहे साधारणतः एकरी 3 ते 4 किलो तुम्हाला त्यासोबत जे आहे हे द्यायचं आहे. अमोनियम सल्फेट साधारणतः महिन्यामध्ये तुम्हाला 2 वेळा जे आहे द्यायचं आहे. आव्हेना न्यूट्रीमिक्स सोबतच द्यायचं आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांसाठी हे खूप सोपं होऊन जाईल. मित्रांनो, व्हिडिओ हा खूप मोठा होऊ शकतो, कारण आता फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज आहे. याच्यामधून आपल्याला स्प्रे कुठले घ्यायचे आहेत ते पण आपल्याला सांगायचं आहे आणि जमिनीतून काय ॲप्लिकेशन करायचे ते पण आपल्याला सांगायचे आहे. तर व्हिडिओला स्किप न करता पाहण्याचा प्रयत्न हा आपण केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला प्रत्येक स्टेप ही समजल्या जाईल. तर यानंतर बाकी जे काही तुमचे पाणी उरतात तर त्या पाण्यामध्ये आपल्याला 05234 04247 04748 ज्या काही अशा ह्या ज्या ग्रेड आहेत ज्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश यांची जी लेवल आहे ही हाय आहे, अशा पद्धतीच्या ज्या ग्रेड आहेत आपल्याला ह्या वापरायच्या आहेत, ज्यामुळे फुगवणसाठी आपल्याला त्याचा खूप मोठा फायदा होईल. तुमच्या स्लऱ्याही जाणार आहेत, सरकेच्या जातील, जीवामृतची जाईल आणि त्यानंतर जे का तुमचे खतं हे जाणार आहेत तर हे खतांचं अपटेक हे तुमचं फास्ट वाढेल. खताची ग्रेड निवडत असताना एक लक्षात ठेवायचं आहे का आपल्याला पोटॅश आणि फॉस्फरस हे दोन्ही पण त्या ग्रेडमध्ये हाय असले पाहिजे. त्यामध्ये तुम्ही एखादं ॲप्लिकेशन 13045ही करू शकता, पण 13045 थोडंसं लेट चालू करायचं. ज्यावेळेस तुमचं फळ जे आहे 200 ग्राम 150-200 ग्राम च्या पुढे सरकतं त्यावेळेस तुम्हाला 13045 जे आहे तुम्हाला वापर हा चालू करायचा आहे. आता ह्याचे काय होतं, आतापर्यंत आपण ड्रिप ॲप्लिकेशन सांगितलेलं आहे. आता आपण स्प्रेच्या मार्फत काय केलं पाहिजे ते पण बघूया. तर स्प्रेमध्ये मित्रांनो आपल्याला कॅल्शियम बोरॉन तर घ्यायचंच आहे. महिन्यात आपलं 2 वेळा कॅल्शियम बोरॉन हे स्प्रेच्या मार्फत गेलं पाहिजे. मग कॅल्शियम बोरॉन आणि सिलिकॉन असं एक कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता. त्यानंतर झाडे ट्रेसवर जाऊ नयेत म्हणून किंवा ट्रेसमध्ये जाऊ नयेत म्हणून आपल्याला ग्रीन मिरॅकलचा ह्या अधूनमधून वापर जो आपल्याला करत राहायचा आहे. त्यानंतरच आपल्याला स्प्रेच्या मार्फत मित्रांनो FB सायझर एक प्रोडक्ट मिळेल मार्केटमध्ये. त्याचा स्प्रे तुम्हाला महिन्यातून 1 वेळा जो आहे आवश्यक घ्यायचा आहे. फळांचा विकास करण्यासाठी हा प्रोडक्ट सुद्धा खूपच छान आहे.
मित्रांनो, स्प्रेच्या मार्फत तर जास्त काही नाही आहे देण्यासाठी. फळविकास अवस्थेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त जे आहे जमिनीवर काम करायचं आहे आणि जमिनीवर काम करत असताना जास्तीत जास्त आपल्याला ऑर्गॅनिक मटेरियलकडे जाण्याचं काम करायचं आहे. केमिकलचा वापर थोडासा कमी करायचा आहे. आता यामध्येच आपण शॉर्टकटमध्ये किंवा कमी खर्चामध्ये अजून फ्रूट डेव्हलपमेंट स्टेजमध्ये अजून खतं कसे किंवा कुठले वापरू शकतो त्यावरही आपण भविष्यामध्ये व्हिडिओ जे आहे आपला येणारच आहे का, जेणेकरून कमी खर्चामध्ये आपल्याला फळांची फुगवण चांगली करता येईल. कारण कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की वॉटर सोल्युबल खतांच्या किमती ह्या खूपच जबरदस्त झालेल्या आहेत आणि एवढ्या महागाच्या किमतीचे खतं आता शेतकऱ्यांना परवडत नाही वापरण्यासाठी. तर त्यांना पर्याय म्हणून आपण काय करू शकतो, त्यांना पर्याय म्हणून आता आपण कालची स्लरी तर पाहिली, पण आता यामध्ये अजून आपण खतं जे आहेत हे खतांच्या निवळ्या बनवून कशा आपल्याला सोडवता येईल, त्यांचं प्रमाण आपल्याला एकरी किती घेतलं पाहिजे आणि निवळीसाठी कुठले खतं वापरले पाहिजे जे जमिनीसाठी सेफ राहतील, झाडांच्या रूट झोनसाठीही सेफ राहतील आणि झाडासाठीही सेफ राहतील आणि जमिनीला सेफ राहतील. तर अशा पद्धतीचे काही म्हणजे खतं आहेत आपण जे सॉफ्टमध्ये असतील त्या खतांच्या आपण निवळ्या कशा बनवून सोडायच्या आहेत किंवा त्यांचं प्रमाण किती घ्यायचं आहे आणि ते कुठले घ्यायचे आहेत त्यावरही आपण पुढे जे आहे व्हिडिओ बनवण्याचा जे आहे प्रयत्न करणार आहोत किंवा त्या विषयावर आपला व्हिडिओ नक्कीच येईल. तर अशी नवीन व्हिडिओ पाहण्याचा व्हिडिओच्या माध्यमातून माहिती तुम्हाला पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं तरच माझा जो व्हिडिओ आहे तुमच्याकडं लवकरात लवकर जे हा पोहोचला जाणार आहे आणि तो लवकर तुम्हाला पाहता येणार आहे. तरी चॅनलला सबस्क्राईब जर केलं तर डेली अपडेट जे आहे तुमच्यापर्यंत जे आहे येत राहते आणि आपण डेली काही ना काहीतरी विषय घेऊन येत असतो आणि त्या विषयावर आपण व्हिडिओ बनवत असतो आणि त्या विषयाच्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी फायदा पण होतो. आता जे काही शेतकरी आपल्याला सुरुवातीपासून जोडले गेले होते सेटिंग काळापासून आंबेबहारच्या, त्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांना जे आहे रिझल्ट हे खूप छान आलेले आहे, त्यांची सेटिंग बी चांगली झालेली आहे. जे कोणी हस्तबहारमध्ये आपल्याला जॉईन झाले त्या शेतकऱ्यांनाही सेटिंग चांगलं झालेलं आहे, त्यांच्याही फळांचा विकास हा चांगल्या पद्धतीनं झालेला आहे. तर तुमच्याही फळांची साईज होऊ शकते, तुमचेही उत्पन्न जे आहे हे वाढू शकतं. आपल्याकडे जी माहिती आहे ही खूप आपण पूर्णपणे मोफत देत आहोत, याला कुठलाही चार्ज नाही. त्यामुळे तुम्हाला इथं फक्त एकच करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा आहे आणि इतरही तुमचे कोणी काही मित्र कंपनी असेल किंवा नातेवाईक असेल त्यांना शेअर करायचं आहे. आता या व्हिडिओमध्ये अजून काही शेतकऱ्यांना काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, शेजारी एक हाईपचं बटन आहे हाईपही करा आणि थांबूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच आणि भेटूया आपण पुढे नवीन व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ जे असणार आहे आता आंबेबहार जो आहे हा शेतकऱ्यांचा पावसाकडे चाललेला आहे. तर आता आपल्याला जी पुढचा जो व्हिडिओचा आपला जो विषय घ्यायचा आहे तो आपण घेणार आहोत तेल्यासाठीचा. प्लॉटमध्ये तेल ॲक्टिव्ह होऊ नये किंवा ॲक्टिव्ह झाला असेल तर त्याला काय ट्रीटमेंट केली पाहिजे त्याला कंट्रोल करण्यासाठी, त्यावर आपण व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत. 1-2-3 टप्प्यामध्ये ते व्हिडिओ आपले येतील. एकाच व्हिडिओमध्ये काय पूर्ण माहिती आपली सांगून होणार नाही. तरी ती माहिती तुम्हाला पाहिजे असेल किंवा ती तुमच्यापर्यंत जर घ्यायची असेल तर तुम्हाला चॅनलला जे आहे हे सबस्क्राईब करायचं आहे. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.